आम्ही पारडी पोगर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली इथून 20 तारखेला मुंबईसाठी धकलेलो. अंतरवाली सरडपासून सुरुवात झाली. ती वाटत देत आम्ही घरापासून धक्काने सर्व साहित्य सोबत घेऊन आलो खाण्यापिण्याचं, परंतु आम्हाला वाटणं काहीच गरज पडली नाही. सर्व सुविधा मराठा बांधवांनी वाटणं केलेली आहे. आम्ही मुंबईला 26 तारखेला मुंबईला पोहोचणार आहोत. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत थांबणार आहोत. तिथं जितके दिवस राहावं लागेल तितके दिवस राहण्याची आमची तयारी आहे. सर्व सोबत आहे आमच्या. आरक्षण भेटेपर्यंत आम्ही तिथे राहणार आहोत. किती लोक आलेले आहेत तुम्ही आता? आम्ही पारडी पोह करून आमचे 2 गाड्या आहेत, 2 बोलेरो पिकअप आहेत. आणि तुमचं जर आता मुंबईला जर आपल्याला काही दिवस थांबायची वेळ आली तर कसं काय सगळी व्यवस्था तुम्ही सर्व व्यवस्था आमचा किराणा असेल 15 दिवसाचा किराणा आमच्या गाडीमध्ये भरलेला आहे. गॅस वगैरे सर्व भगवणे साहित्य गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आणि का मुंबईला जायचं जरांगे पाटलांना एकट्यांना तिथं बसवायचं नाही आणि आपण निघून यायचं? नाही, आझाद मैदान प्रकार पाहायला भेटेल का? नाही, आझाद मैदानावर जरांगे पाटील जितके दिवस थांबतील तितके दिवस आम्ही पण त्यांच्यासोबत थांबणार आहे. पण आरक्षण घेणारच त्यावेळेस. त्यानंतरच गावाकडे येणार. गावातल्या सांगितलंय आम्हाला. तुम्ही एवढे लोक इकडे आले तर मग घरी तुमची गुरं ढोरं बाकी परिवार असेल तर यांची काय व्यवस्था किंवा काय सोय लावली तुम्ही? प्रत्येक घरातील एक व्यक्ती मुंबईसाठी आणि एक व्यक्ती घरची शेती वगैरे पाहण्यासाठी आम्ही ठेवलेला आहे. आणि गरज पडल्यास ते पण आमच्या सोबत येणार आहेत मुंबईत. आणि जरांगे पाटलांनी जे शांततेचं आव्हान केलेलं आहे आपल्याला मोर्चा दरम्यान, तर याचं पालन सगळ्यांनी केलंच पाहिजे, बरोबर ना? हो. कारण आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. ते मराठा बांधवांना भेटणारच आहे. पण आपल्याकडून एक तुम्ही बाकीच्या मराठा बांधवांना एक विनंती करा की ह्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे आणि शांतते जाऊन आपल्याला आरक्षण घ्यायचंय. तर ह्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगा. आमची सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपला जो मोर्चा आहे तो शांततेत आहे. जरांगे पाटलांना आपल्याला शांततेत जायला सांगितलेलं आहे. आपल्या मोर्चाला कसलंही कुठेही गालबोट न लागलं पाहिजे असं आपण असं कृत्य करू नये. कुणाला धक्का नाही, काही नाही, कुणाबद्दल अपशब्द वापरू नये, कोणत्याच नेत्याबद्दल नाही. आता शांततेत आपण मुंबईला जायचं आहे आणि आपलं उपोषण शांततेच्या मार्गाने चालू ठेवायचं आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत जो प्रवास केला या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला जे रस्त्याने मराठा समाजाने जे काही जेवणाची पाणी पिण्याची पाणी याची काही व्यवस्था केली की कसं काय? मराठा बांधवांनी रस्त्याने जी आम्हाला व्यवस्था केली, जे आपल्याला घरी नाही भेटत ते आम्हाला रस्त्याने भेटलेलं आहे. सर्व प्रकारची व्यवस्था आम्हाला केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतील, भाज्या असतील, फळं असतील, सर्व प्रकारची फळं आम्हाला वाटण्यात दिलेली आहेत. एनर्जी ड्रिंक असतील, गोळ्या औषधीची अत्यावश्यक सेवा असतील, सर्व आम्हाला वाटत भेटलेले आहेत मराठा बांधवांकडून. तुम्ही तर आत्ता आंदोलनासाठी चाललेले आहेत, पण ज्या लोकांना काही कारणामुळं येणं शक्य नाही तर ते आपापल्या पद्धतीने तुम्हाला भोजन व्यवस्था किंवा पाणी वाटून तुमच्या आंदोलनामध्ये ते सहभागीच आहेत. त्यामुळे आपण घरी थांबलेल्या लोकांच्या विषयी कुठलाही गैरसमज करून घ्यायचं काही काम नाही. हे पण तुम्ही एकदा सांगा आपल्या बाकीच्या मराठा समाज. जे मराठा समाज इथे येऊ शकला नाहीत त्यांनी आपल्याला भोजनाच्या माध्यमातून, आर्थिक माध्यमातून, वाहन खर्चाच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक ताकद दिलेली आहे, आधार दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही राग नाही, काही नाही. ते आपल्यासोबतच आहेत, कायम सोबतच असतात. तर तुम्हाला काय वाटतंय आरक्षण आता कधीपर्यंत भेटू शकतं? आरक्षणाचा मुंबईच्या विषयीवर गेल्यावर लवकरच आरक्षणाचा मार्ग निघेल असं वाटतं. आरक्षणाचा पुन्हा एकदा आपलं गावाचं नाव आणि पत्ता सांगा. आमच्या गावाचं नाव पारडी पोहकर, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. ठीक आहे, धन्यवाद. जरांगे पाटील तुम्ही आगे बढ़ो, हम